खूप महत्वाचं आहे. नकली हिंदुत्वाचं पांघरून घेऊन सत्तेत आलेलं भाजप सरकार आज हिंदूंवरतीच अत्याचार करायला निघाले. हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंना अपमानित करून त्यांच्या शिष्यांवरती हात उचलण्याचं पाप हे भिकारचोट सरकार करतंय. तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. लगाइए और ये शंकराचार्य जी को अब संगम नोट से अच्छा वाट मार के आगे भी ठेल दिया गया है. शंकराचार्यांना संगम तटावरतून संगम क्षेत्रामधून बाहेर काढलं. त्याचं कारण काय माहितीये? शंकराचार्य तिथं जमलेल्या प्रमुख आखाड्यांमध्ये जाऊन प्रमुख संतांची भेट घेऊन गोमातेच्या संरक्षणासाठी पुढली रणनीती ठरवत होते, त्यांना मार्गदर्शन करत होते. पण तिथल्या भिकारचोट प्रशासनानं त्यांच्या शिष्यांवरती लाठीचार्ज केला. लाठीचार्ज बघा तुम्ही. आणि स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्यांना त्या संगम तटावरतून बाहेर केलं. शंकराचार्य म्हणजे कोण? आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या हिंदूंच्या 4 पीठांचे प्रमुख असतात, जे अद्वैत वेदांताचे सर्वोच्च धर्मगुरू मानले जातात, जे आपले आचार्य असतात. हिंदू धर्मरक्षणासाठी ते कायम कार्य करत राहतात. आदि शंकराचार्य 8व्या शतकामध्ये महान तत्वज्ञ होऊन गेले, ज्यांनी हिंदू धर्माला पुनर्जीवित करण्याचं कार्य केलं. आणि त्याच्यानंतरच या 4 मठांची स्थापना केली. त्या 4 मठांमध्ये पुरीचा मठ येतो, शृंगेरी मठ येतो, त्यानंतर द्वारकेचा मठ येतो आणि ज्योतिर्मठ येतो. या 4 पीठांमध्ये सर्वोच्च धर्मगुरू असतात, त्यांनाच शंकराचार्य म्हणलं जातं. आणि याच भाजप सरकारने त्या संगम तटावरती, जिथं हिंदू परंपरा चालू होती, जिथं संत परंपरा चालू होती, जिथं पवित्र सणासारखा तो मेला आयोजित केला होता, तिथंच या धर्मगुरूंना अपमानित केलं. कारण काय? गोमातेचं रक्षण करण्यासाठी ते पुढाकार घेताय म्हणून, की धर्मरक्षण करताय म्हणून? मुळातच ही भाजप पार्टी नकली हिंदुत्वाचं पांघरून घेऊन या देशावरती राज्य करायला निघाली. ते त्यांच्या मनसुब्यामध्ये अगदी यशस्वी झाले आणि आता हिंदूंवरती अत्याचार करायला लागलेत. स्वामी अविमुक्तेश्वरानंदावरती केलेल्या लाठीचार्जसाठी याचा मी जाहीर निषेध करतो. सरकारने आता पण सुधरावं, नाहीतर विनाशकाले विपरीत बुद्धी होत असते.